जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी धुळे शहर येथे ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत। परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन जॉबबद्दल माहिती मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प धुळे शहर येथे या पोस्ट निघालेल्या आहेत। या ज्या पोस्ट आहेत या अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे जाहिरात 2025 च्या आहेत। तर यामध्ये रिक्त पदांची इथे माहिती दिलेली आहे। महानगरपालिका धुळे, अंगणवाडी केंद्राचे ठिकाण, अंगणवाडी कोड आणि मदतनीस रिक्त पदांची संख्या इथे दिलेली आहे। तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत इथे अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे भरण्यासाठी महानगरपालिका धुळे क्षेत्र असलेल्या शहरातील नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रातील रिक्त पदे भरण्याकरता ही जाहिरात दिलेली आहे। तर पाहूयात आपण अंगणवाडी केंद्राचे ठिकाण इथे दिलेले आहे। कांझी प्लॉट, हमाल, मापाडी, वडजाई इथे एक पोस्ट आहे। सत्तारवाडा, वडजाई रोड धुळे, मुस्लिम नगर, आझाद नगर धुळे, हाजीनगर, आझाद नगर धुळे, फिरदोस नगर, आझाद नगर धुळे, वडजाई रोड, शिवाजीनगर, नंदी रोड, मनोहर टाकी मागे, तसेच पिंपरी, जयशंकर कॉलनी, विठ्ठल मंदिराजवळ, मोहाडी, हाटकरवाडी, चक्करबर्डी, नवजीवन नगर, लीलाबाई चाळ, चित्तोड रोड, विटाभट्टी, मांगदेव बाबा नगर, लाल सरदार नगर, पंचवाटी, पोलीस चौकी अशा भरपूर इथे अंगणवाडी केंद्रांची नावं दिलेली आहेत आणि त्यामध्ये प्रत्येकी एक पोस्ट दिलेली आहे। तर अटी व शर्ती इथे दिलेल्या आहेत। शैक्षणिक पात्रता अंगणवाडी मदतनीस या पदासाठी 12वी उत्तीर्ण किंवा राज्य शिक्षण मंडळ अथवा त्या समकक्ष अशी किमान शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे। उमेदवार हा महिला स्थानिक रहिवासी असावी। स्थानिक रहिवासी म्हणजे ज्या शहरातील अंगणवाडी मदतनीस पदांसाठी अर्ज केलेला असेल त्याच शहरातील नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका क्षेत्रातील तसेच त्या नागरी प्रकल्पातील रहिवासी असणे आवश्यक आहे। इथे वयोमर्यादा 18 वर्षे ते किमान 35 वर्ष वयोमर्यादा आहे। तसेच जे अनाथ किंवा विधवा महिला असतील त्यांच्यासाठी 40 वर्षापर्यंत इथे वयोमर्यादा दिलेली आहे। लहान कुटुंब म्हणजेच तुम्हाला 2 पेक्षा जास्त अपत्ये नसावी। तसेच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे। उमेदवार विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र त्या ठिकाणी जोडायचे आहे। एका उमेदवाराने एका पदासाठी एकच अर्ज करायचा आहे। तसेच वेगवेगळे अर्ज करायचे नाही। तसेच शहराचे नाव, पदाचे नाव नमूद नसणे किंवा अर्ज अपूर्ण भरलेला असणे, खाडाखोड असणे, उमेदवारांची विविध ठिकाणी स्वाक्षरी नसणे असं प्रकारचं जर असेल तर हे अर्ज अपात्र ठरवण्यात येऊ शकतात। तर अंतिम दिनांक 22/4/2025 आहे। त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जांना तर हे विचारात घेतले जाणार नाहीत असं सांगितलेलं आहे। 22/4/2025 आत इथे तुम्ही जे ॲड्रेस दिलेला असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉर्म फिल करायचा आहे। फॉर्म फिल करण्यासाठी या PDF च्या शेवटी तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तसेच अर्जाचा नमुना दिलेला आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तो आपल्या स्वहस्ताक्षरामध्ये भरायचा आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे किंवा स्वतः जाऊन द्यायचा आहे। तर अर्ज करण्याचा इथे पत्ता दिलेला आहे पहा। बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी धुळे शहर यांचे कार्यालय 30 गरुड कॉलनी, जय हिंद कॉलनी शेजारी, देवपूर धुळे 424002 इथे फोन नंबर सुद्धा दिलेला आहे। तर सदर जाहिरातीमध्ये काही अटी किंवा नियम किंवा काही बदल झाले असते वेळोवेळी त्यांच्या वेबसाईटवर महानगरपालिकेच्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तर भरती प्रक्रियेचं इथे वेळापत्रक सुद्धा दिलेलं आहे। यामध्ये अंगणवाडी मदतनीस पदासाठी जाहिरात, अर्ज मागवणे तसेच नोटीस बोर्डवरील प्रसिद्ध यादीतील उमेदवारांबाबत हरकती किंवा तक्रारीबाबत शहानिशा करून गुणवत्ता यादी तयार करणे आणि गुणवत्ता यादीनंतर नियुक्तपत्र देणे यासाठी 22/5/2025 पर्यंतची तारीख दिलेली आहे। हे पहा, अंगणवाडी मदतनीस पदासाठी इथे अर्जाचा नमुना दिलेला आहे। तर हा अर्जाचा नमुना तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तो व्यवस्थित भरा। तुमचं जे पण शिक्षण झालेलं असेल DED, BEd, पदवीधर, 12वी किंवा अन्य काही असेल तर ते तिथे नमुन्यात लिहून द्यायचं आहे। लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र इथे दिलेलं आहे ते व्यवस्थित भरा। अपत्यांची नावं आणि त्यांची जन्मतारीख तिथे द्यायची आहे।